दिस क्लास. तर स्टुडंट, सगळ्यात पहिले मी त्या लोकांचं खूप धन्यवाद मानतो जे लोक आपल्या चॅनलला सपोर्ट करत आहेत, जे लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत आहेत. आणि आजचा जो टॉपिक आपल्याला बोलायचा आहे त्याच्यावरती काहीतरी डिस्कशन करण्याचा मी तुमच्याशी प्रयत्न करतो आहे. परत एकदा आज आपण ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये शिकणार आहोत की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे ट्रान्सपोर्टेशन होतं, जसं ब्लडचं असेल किंवा फूडचं असेल, हे जे ट्रान्सपोर्टेशन होतं सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, दॅट इज फक्त प्लांट इथे नाही आहेत. वी कॅन ट्राय टू डिस्कस अबाउट द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये होणारं जे ट्रान्सपोर्टेशन आहे, ब्लड कसं सर्क्युलेट होतं आणि कुठल्या पद्धतीने त्या ब्लडमध्ये कुठले कुठले कंटेंट असतात ते आपण आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायचे. परत एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, जर तुम्हाला लेक्चर समजलं, मी जे सांगतोय जर त्या गोष्टी तुम्हाला समजत आहेत तर प्लीज लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. परत एकदा सांगतो, जर तुम्ही आपलं जे लेक्चर्स आहेत ते तुमच्या मित्रांपर्यंत शेअर केलं तरी पण मी तुमचा खूप आभारी असेल. अजून एक रिक्वेस्ट, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अँड द लास्ट रिक्वेस्ट, प्लीज व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. तर ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेवढे कुठले आहेत म्हणजे युनिसेल्युलर असेल किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतील, काय शोन ॲन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ ॲन एक्सचेंज ऑफ ॲन मटेरियल. ठीक आहे ना. म्हणजे काय होणार आहे, ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे आपण जेवणारं पोटामध्ये कुठेतरी जाऊन ते डिफ्यूज होऊन जातं ब्लडमध्ये. ठीक आहे. आणि ऑक्सिजन जो आपण घेतला आहे तो पण कुठे ना कुठे लंग्समधून डिफ्यूज होतो आणि आपल्या पूर्ण बॉडी पार्ट्सपर्यंत, तिथल्या टिश्यूपर्यंत आणि टिश्यूपासून प्रत्येक सेलपर्यंत पोहोचून जातो. ठीक आहे. सो दॅट इज द युनिसेल्युलर असेल किंवा मल्टीसेल्युलर असेल, काय करतो, शो अ इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ एक्सचेंज ऑफ ॲन अ मॅटर. ठीक आहे. काय करतो, मॅटरला एक्सचेंज करतो. ठीक आहे. विथ देअर सराउंडिंग ॲज वेल ॲज बिटवीन द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. म्हणजे प्रत्येक पार्टपर्यंत काय करतोय तो त्याला एक्सचेंज करतोय. बरोबर आहे. ऑक्सिजनला प्रत्येक बॉडी पार्ट्सपर्यंत पाठवणं. जर एखाद्या बॉडी पार्टपर्यंत ऑक्सिजन नाही पोचला म्हणजे ब्लड नाही पोचलं तर तुम्हाला वाटत असेल पायामध्ये मुंग्या आल्या, हातामध्ये मुंग्या येणं, ह्या सगळ्या गोष्टी कधी होतात, ज्या वेळेस ऑक्सिजन जो आहे किंवा ब्लड जे आहे ते ट्रान्सपोर्ट नाही झालं म्हणून. ठीक आहे. आणि त्या सेलपर्यंत ऑक्सिजन पोहोचवणं होतं आणि कार्बन डायऑक्साईड तिथून आणायचा होता. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठे होतात, दॅट इज द ट्रान्सपोर्टेशन सिस्टीममध्ये आपलं काम करतं. ठीक आहे. सो द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी, व्हेरियस पार्ट्स ऑफ द सेल ऑर अ बॉडी आपण त्याला म्हणून घेतो. सो द ऑर्गॅनिझम्स टेक अप ॲन ऑक्सिजन अँड द न्यूट्रियन्स फ्रॉम द सराउंडिंग. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ऑर्गॅनिझम्स असेल, ह्युमन बिंग असो किंवा जे लहान मोठे छोटे छोटे कीटक असो, अर्थवॉर्म असो, लीच असो किंवा ऑक्टोपस असो किंवा आपण म्हणतो स्कॉर्पिओ असेल. ठीक आहे. वेगवेगळे स्क्रॅब असेल, कॉकरोच असेल, तर हे सगळे कीटक जे कुठले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, दॅट इज द ऑर्गॅनिझम काय करतात, ऑक्सिजन कुठून ना कुठून घेतात, सराउंडिंगमधून घेतात, न्यूट्रियंट्स घेतात सराउंडिंगमधून, अँड दीज आर सर्क्युलेटेड थ्रू द बॉडी. त्यांच्या बॉडीमधून ते काय करतात, सर्क्युलेट करतात फॉर द व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. म्हणजे प्रत्येक मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसाठी. म्हणजे काय होणार आहे, बेसिकली जे खाल्लेलं आहे त्याला ब्रेकडाऊन करायचं, तोडायचं. ठीक आहे. आणि तोडून त्याला काय करायचं, परत त्याच्यापासून एनर्जी घ्यायची, ग्लुकोज वगैरे सारखी, तर ती मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी होऊन जाते. बरोबर आहे. मग जे खाल्लेलं आहे, जे जो ऑक्सिजन गेलेला आहे, ठीक आहे, त्याला काय करायचं, ब्रेकअप करायचं, किंवा फूड जे खाल्लं आपण, जे न्यूट्रियन्स आपण घेतले त्याला ब्रेकडाऊन करायचं, तोडायचं काम पोटामध्ये होऊन जातं. त्याच्यानंतर त्याला डिफ्यूज करायचं, लहान आतड्यामध्ये डिफ्यूज होऊन जातं ह्युमन बिंगमध्ये. ठीक आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी तिथून होतात, न्यूट्रियन्स तयार होतात आणि ते सेल टिश्यूपासून प्रत्येक बॉडी पार्ट्सपर्यंत, टिश्यूपासून सेलपर्यंत पोहोचून जातं. ठीक आहे. सो जे वेस्ट मॅटर तिथून आता परत जनरेट होतं, आपल्याला माहिती आहे वेस्ट मॅटर जे जनरेट होतं ते आपण परत काय करतो, सराउंडिंगमध्ये सोडून येतो. ठीक आहे. काही लोक जातात सराउंडिंगमध्ये, आपल्याकडे सराउंडिंगमध्ये जात नाही लोक. सराउंडिंग आपल्या घराच्या आजूबाजूलाच बनलेलं असते. ठीक आहे. इट्स अ पार्ट ऑफ जोक, इट्स ऑल राईट. सो देर इज अन काही म्हणजे आता आपण तर ठीक आहे, पण जे काही ॲनिमल्स आहेत किंवा जे अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, ते काय करतात, त्यांचं जे वेस्ट मॅटर आहे ते काय करतात, सराउंडिंगमध्ये सोडून देतात. सो दॅट इज द ट्रान्सपोर्टेशन इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. ट्रान्सपोर्टेशन इन अन ऑर्गॅनिझम अँड ॲनिमल्स ऑकर्स बाय अ डिफ्युजन. कशाने होतं, डिफ्युजनने होतं. बाय ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट बिटवीन द सेल. बरोबर आहे. म्हणजे मग ऑक्सिजन ट्रान्सफर करणं किंवा फूड न्यूट्रियंट ट्रान्सफर करण्यासाठी काय, डिफ्युजन व्हायला लागेल.
म्हणजे लहान आतड्यामध्ये काय होऊन जाईल, जे फूड आपण खाल्लेलं आहे, न्यूट्रियन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स वगैरे जे कुठले आहे ते लहान आतड्यामधून काय होऊन जाईल, डिफ्यूज होऊन जाईल. ठीक आहे. आणि सेलपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक बॉडीपर्यंत त्याला पोहोचवलं जाईल थ्रू द कनेक्टिंग टिश्यू. ठीक आहे. सो दॅट इज दिस मेकॅनिझम इज सुटेबल वेअर द सरफेस एरिया ऑफ द बॉडी विल बी लार्ज. म्हणजे हे जे मेकॅनिझम आपण म्हणतोय दॅट इज ट्रान्सपोर्टेशनचं जे मेकॅनिझम आहे ॲक्च्युली विच विल बी सुटेबल, ते कुठे सुटेबल असतं, दॅट इज द सरफेस एरिया जो जिथे आहे, येथे लार्ज सरफेस एरिया, खूप जास्त मोठा सरफेस एरिया आहे. अँड द डिस्टन्स बिटवीन द पार्ट ऑफ द बॉडी, जे बॉडीचे पार्ट्स जे आहेत त्यांच्यामधला जो डिस्टन्स आहे दॅट इज द ऑर्गॅनिझम विल बी एक्स्ट्रीमली स्मॉल. अतिशय छोटा छोटा पार्ट्स, म्हणजे खूप कमी जागा आहे, खूप कमी अंतर आहे. दॅट इज डिस्टन्स बिटवीन द पार्ट ऑफ द बॉडी इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विल बी एक्स्ट्रीमली स्मॉल. तर त्या केसमध्ये हे ॲप्लिकेबल असतं. ठीक आहे. नंतर आपण आता सायक्लोसिसमध्ये. तर सायक्लोसिस नेमकं काय, इज द स्ट्रीमिंग मुवमेंट आहे. म्हणजे काय, आपल्याला माहिती, जर सेल असेल तर सेलमध्ये सायटोप्लाझम असतो. सेल असा असतो, एक सेल आहे, सेलच्या मधले न्यूक्लियस आहे आणि याच्यामध्ये एक फ्लुइड सारखा पार्ट येतो. ठीक आहे. ह्या बाजूला पूर्ण न्यूक्लियसच्या बाजूला पार्ट, फ्लुइड सारखा पार्ट येतो. ठीक आहे. असा पार्ट आपण म्हणतो त्याच्यामध्ये. तर हा सायटोप्लाझम आहे ॲक्च्युली. तो सायक्लोसिस एक स्ट्रीमिंग मुवमेंट आहे, सायटोप्लाझममध्ये होते. शो बाय द ऑलमोस्ट इन ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सगळ्यांमध्ये होतं. म्हणजे पॅरामिशियम असो. ठीक आहे. तुम्ही बघितलं असेल 9वी-10वीमध्ये पॅरामिशियम बघितलं असेल. ठीक आहे. अमिबा तुम्ही बघितलं आहे, रूट हेअर बघितलं आहे. ठीक आहे ना. अशांमध्ये काय होतं, सायक्लोसिस होतं. ठीक आहे. म्हणजे डिफ्युजन होणं किंवा ब्लड किंवा फूड ट्रान्सपोर्ट होणं कुठपर्यंत, तुमच्या पूर्ण सेलपर्यंत. ठीक आहे. सो कॉल म्हणजे असे पॅरामिशियम असेल, अमिबा असेल किंवा रूट हेअर्स असतील, रूट हेअर सेल्स असतील ऑफ अ मेनी प्लांट्स अँड अ WBC इन द ॲनिमल्स. तर WBC कशामध्ये येऊन जातात, ॲनिमल्समध्ये येतात. दॅट इज व्हाईट ब्लड कार्पस्कल्स आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. तर अशा सगळ्या गोष्टी काय आहेत, सायक्लोसिसमध्ये येतात तुमच्या. दॅट इज द सायक्लोसिस काय तुमची, लक्षात ठेवा. सायक्लोसिस जर कोणी विचारलं तर इज द स्ट्रीमिंग मुवमेंट आहे. कशी आहे, स्ट्रीमिंग मुवमेंट ऑफ द सायटोप्लाझम. कोणाची मुवमेंट आहे, सायटोप्लाझम. कशामध्ये शो होते, दॅट इज शोन बाय ऑलमोस्ट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. जर एक्झाम्पल विचारलं तर पॅरामेशियम, अमिबा, रूट हेअर सारखे द्या. ऑफ मेनी प्लांट्स तुम्ही सांगू शकतात आणि WBC इन ॲनिमल्समध्ये सांगता येईल. ठीक आहे. सो तसंच इट इज फॉर द ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे ना. इट इज फॉर द, हे कशासाठी आहे, ट्रान्सपोर्टेशनसाठी. विद इन द सेल ऑर इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे सेलच्या मध्ये जे ट्रान्सपोर्टेशन आपण म्हणतो. ठीक आहे. हे कशासाठी सायक्लोसिस काम करतं तुमचा, की जी सेल आहे आपली, सेलच्या मध्ये जो जे आपण न्यूट्रियंट्स म्हणतोय किंवा जे ऑक्सिजन म्हणतोय किंवा तिथून कार्बन डायऑक्साईड घेणं, तर तिथपर्यंत ट्रान्सपोर्टेशनची गरज पडते. ठीक आहे. सो दॅट इज इट इज फॉर, कशासाठी, हे विद इन द सेलसाठी, म्हणजे इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्टेशनसाठी हे काम करतं. तसंच स्पॉन्जी आपण म्हणतो, स्पॉन्जीचा अर्थच आपल्याकडे होऊन जातो. एक असं किंवा कॉलेंट्रेटा म्हणतो आपण, की स्पॉन्जीसारखं कसं आहे, आपलं स्पंजसारखं येणारं एक ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे. ज्याच्या पूर्ण बॉडीमध्ये जर आपण जसं स्पंजला पाण्यामध्ये टाकून दिलं, सगळं पाणी ॲब्सॉर्ब होऊन जातं स्पंजमध्ये. त्याच पद्धतीने स्पॉन्जी किंवा कॉलेंट्रेटासारखे जे ऑर्गॅनिझम्स आहेत सराउंडिंगमध्ये, हे सराउंडिंग वॉटर विल बी सर्क्युलेटेड थ्रू द बॉडी कॅव्हिटीज. म्हणजे त्यांच्यामध्ये जसं स्पंजमध्ये कॅव्हिटी असते छोटी छोटी, तुम्ही म्हणता दातांमध्ये कॅव्हिटी येऊन गेली म्हणजे पोकळी येऊन जाते काहीतरी, तर तसं स्पंजमध्ये पण कॅव्हिटीज आहेत किंवा कॉलेंट्रेटामध्ये जे कॅव्हिटीज आहेत त्यांच्या थ्रू काय होतं, सर्क्युलेटेड, म्हणजे वॉटर जे सर्क्युलेट होतं, त्याचे सराउंडिंग वॉटर जे आहे सर्क्युलेट होतं थ्रू द बॉडी कॅव्हिटीजमध्ये, त्यांच्यामध्ये असणाऱ्या कॅव्हिटीज थ्रू हे सर्क्युलेट होतं. तसंच फ्लॅट वॉर्म आहे आपला. ठीक आहे. फ्लॅट वॉर्म जो पट्टीसारखा दिसणारा एकदम चपटा असतो, त्याच्यामध्ये पॅरेंकायमल सर्क्युलेशन होतं. ठीक आहे. पॅरेंकायमा. तर अशा सारख्या गोष्टी ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. तसंच राऊंड वॉर्म पण येतो आपल्याकडे. ठीक आहे. म्हणजे गोल दिसणारा वॉर्म, राऊंड वॉर्म आपण त्याला म्हणतो. राऊंड वॉर्म, देअर आर नो ब्लड वेसल्स, म्हणजे कुठलेही ब्लड वेसल आपल्या त्याच्यामध्ये दिसत नाही, वेनसारखे दिसत नाही. पण मग जे फ्लुइड आहे, ओके, अँड द ब्लड, जो बॉडी फ्लुइड आहे, इट कॅन बी मूव थ्रू द वेसल्स, म्हणजे आतड्यांसारखा जो प्रकार असतो, म्हणजे जो आपला वॉर्म आहे, म्हणजे राऊंड वॉर्म आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये आतड्यांसारखा प्रकार येतो, ज्याला वेसल्स म्हटलं जातं. तर ह्या वेसल्स थ्रू काय होतं, की ते त्यांचं फ्लुइड जे आहे, म्हणजे हे कॉन्ट्रॅक्शन होतं ऑफ द बॉडी वॉल अँड मसल्समध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं, अँड दॅट हे त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन होतं. मग त्याच्या थ्रू हे ट्रान्सपोर्टेशन करतात, ब्लडचं असेल किंवा फ्लुइडचं असेल. ठीक आहे. इन अ राऊंड वॉर्म देर इज अन नो ब्लड वेसल्स. ठीक आहे. द
जो बॉडीचा जो फ्लुइड आहे इट कॅन बी मूव्ह अराउंड द वेसल्स, म्हणजे त्या आतड्यां थ्रू, हे आतड्यांसारखा प्रकार असतो, त्याच्या थ्रू हे कॉन्ट्रॅक्शन होतं त्या वेसल्सचं. ठीक आहे. अँड देन इट कॅन बी ट्रान्सपोर्ट होतं. ठीक आहे, बॉडी वॉल्स अँड द मसल्स थ्रू. दिस इज अन एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्टेशन म्हटलं जातं. हे कसं आहे तुमचं एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्टेशन आहे. ठीक आहे, दिस इज वॉट अन एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्टेशन आपल्याकडे येऊन जातं. आपण सर्क्युलेशन जे बघतोय, तर सर्क्युलेशन मी म्हटलं ॲनिमल्समधलं. ठीक आहे, कशामधलं ॲनिमल्समधलं सर्क्युलेशन. आता ॲनिमल्समध्ये सर्क्युलेशन म्हणजे दॅट इज जे हायर ॲनिमल्स आहेत, दॅट इज द सर्क्युलेशन इट विल बी कॅरीड आउट बाय द स्पेशियल फ्लुइड आपण त्याला म्हणतो. म्हणजे स्पेशियल फ्लुइड कुठलं एक जे म्हणतो ब्लड असतं आणि दुसरं असतं लाईम्फ. ठीक आहे, म्हणजे सर्क्युलेशन जे होतं, ठीक आहे, हायर ॲनिमल्समधलं सर्क्युलेशन कुठल्या फ्लुइड्स थ्रू होतं, तर एक आहे आपलं ब्लड आणि दुसरं आहे लाईम्फ. ठीक आहे, लक्षात ठेवा 2 फ्लुइड्स मी तुम्हाला सांगितले. सर्क्युलेशन इन ॲनिमल्स, ठीक आहे, इन हायर ॲनिमल्समधलं जे सर्क्युलेशन होतं दॅट कॅन बी कॅरीड आउट थ्रू द ब्लड, आणि दुसरं कुठलं आहे आपलं लाईम्फ आहे. तर जर ब्लड वेस्क्युलर सिस्टीम बघितली आपण. ठीक आहे, तर ब्लड वेस्क्युलर सिस्टीममध्ये काय जे हायर ॲनिमल्स आहेत, म्हणजे ॲनेलिडा असेल किंवा कॉर्डेटा असेल. ठीक आहे, ॲनिलिडा जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं की अर्थवॉर्म ॲनिलिडामध्ये येतो. हे जे प्रकारच आहेत आपले, ठीक आहे, फायलम्स आहेत आपले, तर ॲनिलिडा कशामध्ये येतो तुमचा, म्हणजे ॲनिलिडा जर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला शॉर्टमध्ये थोडंसं, तर अर्थवॉर्म आहे, लीच आहे, ठीक आहे, जे चिपकून बसते गोनसारखे म्हणतात तुम्ही, तर असे कुठे येतात ॲनिलिडामध्ये असतात. आणि कॉलिंट्रेटासारखा जो फायलम येतो तो खूप मोठा फायलम आहे आपला. जर बघण्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये बेडूक येतं, मासे येतात, किंवा जे पाण्याखाली असणारे आहेत किंवा पाण्याच्या वरती येणारे, त्याच्यामध्ये बरेचसे तुम्हाला प्रकार भेटून जातील. म्हणजे डिफरंट टाईप्स आपल्याकडे याच्यामध्ये येऊन जातात. म्हणजे बरेचसे वेगवेगळे फायलम्स आपल्याला कॉलिंट्रेटामध्ये दिसायला भेटतात. तर असे जर आपण बघितले, म्हणजे जे हायर ॲनिमल्स आहेत, कुठून ॲनिलिडापासून तर कॉलिंट्रेटा पर्यंतचे, हॅव अ स्पेशल सर्क्युलेटिंग फ्लुइड असतं. ठीक आहे, यांच्यामध्ये काय असतं, एक स्पेशल सर्क्युलेटिंग फ्लुइड असतं. द ब्लड विच इज पम्प्ड, म्हणजे स्पेशल सर्क्युलेटिंग फ्लुइड कुठलं आहे, ब्लड, विच कॅन बी पंप टू द टिश्यूजपर्यंत काय केला जातं, पंप केला जातं बाय द हार्ट. कशाचा यूज केला जातो, हार्टचा यूज केला जातो. आणि हार्टचा यूज करून ते काय करतात, ब्लडला ट्रान्सपोर्ट करतात, काय करतात, पंप करतात. अँड द ब्लड वेसल्स, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये काय येतात आपले ब्लड वेसल्स जातात, वेन्स वगैरे आपण म्हणतो ना. ठीक आहे, त्या प्रत्येक वेसल्स थ्रू, हार्ट थ्रू काय केलं जातं, ब्लडला पंप केलं जातं. तसंच जर टाईप ऑफ ब्लड वेसल्स आपण बघितल्या, तर ओपन सर्क्युलेशन त्याच्यामध्ये एक येतो, दुसरा क्लोज सर्क्युलेशन येतो. ठीक आहे, तर असे जर टाईप ऑफ ब्लड वेस्क्युलर सिस्टीम आपण बघितली, पहिली जर आपण बघतोय त्याच्यामध्ये येते आपल्याकडे ओपन सर्क्युलेशन. तो ओपन सर्क्युलेशन म्हणजे बघा, दॅट इज जो ॲनिमल आहे, ठीक आहे, हॅविंग अन ओपन सर्क्युलेशन, ज्याच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. ब्लड इज सर्क्युलेटेड थ्रू द बॉडी, म्हणजे ज्या बॉडीमध्ये आहेत ज्या कॅव्हिटीज आहेत. ओके, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काय होतं की जे ब्लड आहे ॲक्च्युली दॅट कॅन बी ट्रान्सपोर्ट थ्रू द बॉडी कॅव्हिटीज. बॉडीमध्ये काय आहे ते कॅव्हिटीज आहेत, आणि त्या कॅव्हिटीज थ्रू काय होतं, त्यांचं ब्लड ट्रान्सपोर्ट केलं जातं. ठीक आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन होतं, ते ब्लड सर्क्युलेट केलं जातं. दॅट इज इन अ वेस्क्युलर ऑर्गन्स असतात. ओके, लाईज इन द बॉडी, ब्लड फील्ड कॅव्हिटीज ज्यांना आपण म्हणतो. इट इज द वेस्क्युलर ऑर्गन लाय इन द ब्लड फील्ड बॉडी कॅव्हिटीज जे आहेत. ठीक आहे ना, म्हणजे ज्या बॉडी कॅव्हिटीज आहेत ॲक्च्युली दॅट कुड बी फिल्ड विथ द ब्लड. ठीक आहे, त्या भरलेल्या असतात. ज्या वेस्क्युलर ऑर्गन्स आहेत दॅट कुड बी फिल्ड विथ द ब्लड कॅव्हिटीज, अँड द एक्सचेंज ऑफ मटेरियल टेक्स प्लेस डायरेक्ट बिटवीन द ब्लड अँड द सेल. आणि इथे कसं होतं, डायरेक्ट एक्सचेंज केलं जातं. ब्लड जे आहे, म्हणजे जे मटेरियल आहे, इट कॅन बी डायरेक्टली काय होतं, एक्सचेंज होतं. कोणासोबत, ब्लड अँड द सेल ऑर द डायरेक्ट टिश्यू आपण त्याला म्हणतो, डायरेक्टली एक्सचेंज केला जातं. इथे दुसऱ्या कुठलं काम करत नाही. म्हणजे आपण इथे जर बघितलं तर डायरेक्ट बॉडी कॅव्हिटीजमध्ये ब्लडला ट्रान्सपोर्ट केला जातं. ठीक आहे ना, म्हणजे जे ब्लड आहे ओपन सर्क्युलेशनमध्ये दॅट कुड बी, जो फ्लुइड आहे ब्लड फील्ड, जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटी थ्रू डायरेक्ट मॅटरला एक्सचेंज केलं जातं. दॅट इज ब्लड, तर डायरेक्ट आपलं जे सेल आहे किंवा टिश्यूपर्यंत त्याला एक्सचेंज केलं जातं. तसंच जे ब्लड फ्लुइड, दॅट इज ब्लड फ्लो विथ द लो प्रेशर, म्हणजे ओपन सर्क्युलेशन सिस्टीममध्ये काय होतं, ब्लड विच विल बी फ्लो इन अ लो प्रेशरने फ्लो होतं. अँड युजली डज नॉट कंटेन एनी रेस्पिरेटरी पिगमेंट. कुठलाही रेस्पिरेटरी पिगमेंट नसतो. जसा ह्युमन बिंगमध्ये हिमोग्लोबिन आहे, तर हा रेस्पिरेटरी पिगमेंट आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाचं काम करतो ह्युमन बॉडीमध्ये हिमोग्लोबिन. सो इट डज नॉट ट्रान्सपोर्ट द रेस्पिरेटरी गॅसेस. तर इथे रेस्पिरेटरी गॅसेसला ट्रान्सपोर्ट केला जात नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं आर्थ्रोपोडा, ज्याच्यामध्ये कॉक्रोच येतो, विंचू वगैरे आपण म्हणतो, तर हे पण कशामध्ये येतात, आपले आर्थ्रोपोडामध्ये येतात.
तसंच बटरफ्लाय येतो किंवा तुम्ही म्हणतात सेंट्यूब, वाणी म्हणतात ना तुम्ही, याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये खूप येतात ना, खूप सारखे छोटे छोटे किडे असतात, वाणी आपण म्हणतो असा असतो हा ह्या पद्धतीचा. खूप सारे पाय असतात ना याच्यावरती शरीरावरती, अशा पट्ट्या वगैरे असतात ह्या पद्धतीने. ठीक आहे, आणि असे पाय असतात छोटे 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 छोटे. तर असे जे आहेत बटरफ्लाय असेल, विंचू असेल किंवा कॉकरोच असेल, तर हे सगळे जे आहेत ते बेसिकली ऑर्थोपोडामध्ये येणार आहेत. आणि म्युकस मोलस्कस सारखे जर आपण बघितले, हे पण एक्झाम्पल येतात ओपन सर्क्युलेशन, यांच्यामध्ये पण ओपन सर्क्युलेशन होतं. आता ओपन सर्क्युलेशन म्हणजे म्युलस्कसमध्ये मी जर सांगायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचा जो याच्यामध्ये प्राणी आपण म्हणतो, प्राणी म्हणण्यापेक्षा जो जलचर येतो, पाण्यामध्ये राहणारा ऑक्टोपस आहे, शंख, शिंपले असतात, तर हे पण कसे येतात, म्युकसमध्ये येतात. तर हे सगळे काय आहेत, ओपन सर्क्युलेशन करतात. काय करतात, हे ओपन सर्क्युलेशन करताना आपल्याला याच्यामध्ये दिसून जातात. तसंच जर सेकंडरी क्लोज सर्क्युलेशनबद्दल मी बोललो तर तुम्हाला समजेल की ऑल द व्हर्टेब्रेट्स, ठीक आहे, जे हायर मोलिस्कस आहेत, हायर मोलिस्कस अँड ॲनेलिडाज, ठीक आहे, ब्लड इज सर्क्युलेटेड ऑल ओव्हर द बॉडी थ्रू द नेटवर्क ऑफ द ब्लड वेसल्स. तर ह्यांच्यामध्ये म्हणजे सगळे ऑल जे व्हर्टेब्रेट्स आहेत, ठीक आहे, किंवा हायर म्युलिस्कस आहेत, हायर बोललो मी, लोअर नाही, ठीक आहे. सो हायर म्युलिस्कस जे असतील, परत जे ॲनेलिडाज असतील, तर ह्यांच्यामध्ये जे सर्क्युलेशन होतं, जे ब्लड सर्क्युलेट होतं, दॅट इज त्यांच्यामध्ये एक ब्लडचं पूर्ण एक नेटवर्क असतं, ब्लड वेसलचं पूर्ण नेटवर्क असतं. तर ह्यांच्यामध्ये म्हणजे पूर्ण शरीरामध्ये हे नेटवर्क पसरले असतं. तिथपर्यंत प्रत्येक ब्लड वेसल्सपर्यंतचं, प्रत्येक वेनपर्यंत हे ब्लड तिथून काय केलं जातं, ट्रान्सपोर्ट केलं जातं. म्हणजे एक पूर्ण जाळं आहे जे ब्लड पाठवण्यासाठीचं, एक ट्रान्सपोर्टेशनसाठीचं, सर्क्युलेशनसाठीचं. इथे ओपन सर्क्युलेशन होत नाही, डायरेक्ट ब्लडचा आणि पार्टचा, बॉडी पार्टचा इथे कॉन्टॅक्ट होत नाही. जसं आपण बोललो, ब्लड सर्क्युलेशन थ्रू द बॉडी कॅव्हिटीज थ्रू होतं, ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट बिटवीन जे ब्लड सर्क्युलेट होतं, डायरेक्ट ब्लड अँड द सेलमध्ये डायरेक्ट सर्क्युलेशन होतं. पण याच्यामध्ये नाही, इथे एक नेटवर्क काम करतं पूर्ण, आणि त्या नेटवर्क थ्रू हे सगळं ब्लड ट्रान्सफर केलं जातं आणि मग त्या प्रत्येक सेलपर्यंत आणि टिश्यूपर्यंत पोहोचतो. सो इन दिस टाईप ऑफ सर्क्युलेशन, आता क्लोज सर्क्युलेशनमध्ये जर बघितलं तर ब्लड फ्लो थ्रू द ब्लड वेसल्स, यांच्यामध्ये काय असतात, ब्लड वेसल्स असतात, ठीक आहे, अँड डज नॉट कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द सेल. इथे डायरेक्ट ओपनमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत होता, ठीक आहे, ब्लडचा आणि सेलचा, पण इथे तसा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाही, ठीक आहे. एक पूर्ण रस्ता आहे, स्पेसिफिक नेटवर्क आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द सेल ऑफ द बॉडी. इथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाही सेलचा आणि बॉडीचा, किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाही ब्लडचा, ठीक आहे. सो दॅट इज डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द सेल डज नॉट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द सेल, म्हणजे ब्लड डायरेक्टली कॉन्टॅक्ट करत नाही. अँड द एक्सचेंज ऑफ द मटेरियल बिटवीन द ब्लड, ओके, जे मटेरियल आहे ॲक्च्युली, दॅट इज जे मटेरियल आहे ब्लडमधला, ठीक आहे, एक्सचेंज ऑफ द मटेरियल बिटवीन द ब्लड अँड द बॉडी टिश्यू इज थ्रू द इंटरमिडिएट फ्लुइड असतो, त्याला लाईम्फ म्हटलं जातं. म्हणजे याच्यामध्ये एक फ्लुइड काम करतं, ब्लडमधलं जे मटेरियलला ट्रान्सपोर्ट करायचं आहे, एक्सचेंज करायचं असेल, ठीक आहे ना, जे मटेरियल आहे ब्लडमध्ये आणि बॉडी टिश्यूपर्यंत मला ते मटेरियल पाठवायचं असेल, तर त्याच्यामध्ये एक मधलं फ्लुइड काम करतं आणि त्या फ्लुइडला म्हटलं जातं लिम्फ. तर जर कोणी प्रश्न विचारला व्हॉट इज लिम्फ, तर सांगता यायला पाहिजे इट इज अन इंटरमिजिएट फ्लुइड, ठीक आहे. कोणाच्यामधलं, ब्लड अँड बॉडी टिश्यूच्या मधलं जे इंटरमिडिएट फ्लुइड आहे त्याला म्हटलं जातं लाइम्फ, ठीक आहे. तसंच जर आपण पुढे गेलो तर ब्लड फ्लो विथ द हायर प्रेशर. आता ओपन क्लोज सर्क्युलेशनमध्ये जे ब्लड आहे विच कॅन बी फ्लो विथ द हायर प्रेशर, हाय प्रेशरने फ्लो होतं, अँड कंटेन अ रेस्पिरेटरी पिगमेंट असतं याच्यामध्ये. काय असतो, रेस्पिरेटरी पिगमेंट, जसं आपण म्हणतो हिमोग्लोबिन फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ द रेस्पिरेटरी गॅसेस, कारण रेस्पिरेटरी गॅसेसला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम ब्लडमध्ये कोण करतं, हिमोग्लोबिन करतं. म्हणून इथे हायर प्रेशर असतं, याच्यामध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट असतो जो हिमोग्लोबिन सारखा आहे, दॅट इज ट्रान्सपोर्टेशन ऑफ द रेस्पिरेटरी गॅसेसला काय करतो, तो ट्रान्सपोर्ट करतो. तसंच जे क्लोज सर्क्युलेशन आहे ही दोन भागांमध्ये डिवाइड होते. एक असतं सिंगल अँड डबल सर्क्युलेशनमध्ये, ठीक आहे. कुठल्या कुठल्या दोन भागांमध्ये डिवाइड होते, क्लोज सर्क्युलेशन, सिंगल्स अँड डबल सर्क्युलेशनमध्ये, ठीक आहे. लक्षात ठेवा, जर कोणी विचारलं तर सांगता यायला पाहिजे दॅट इज सिंगल सर्क्युलेशन अँड डबल सर्क्युलेशन. तसंच मग सगळ्यात पहिलं आपण सिंगल सर्क्युलेशन बघू. सिंगल सर्क्युलेशन कसं होतं, तर सिंगल सर्क्युलेशनचा जर भाग येतो तर आपल्याला एक्झाम्पल आठवायला पाहिजे माशांचं, फिश. तर तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा फिशमध्ये ब्लड सर्क्युलेट होतं, माहिती ना सगळ्यांना, माशांमधून रक्त निघतं, इट हॅव्हिंग अन अ ब्लड. तर जेव्हा फिश आहे जे सिंगल सर्क्युलेशनचा यूज करते, दॅट इज जो ब्लड आहे पास होतो हार्ट थ्रू ओनली वन्स ड्युरिंग ईच सायकल. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपलं ब्लड जे आहे हार्टपर्यंत ट्रान्सपोर्ट होतं, म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टमध्ये येतं, लंग्सपर्यंत पाठवलं जातं, ठीक आहे.
आणि हार्टमध्ये परत ऑक्सिजनेटेड ब्लड पाठवलं जातं, तर डबल टाईम्स होऊन जातो. ठीक आहे, डबल सर्क्युलेशनमध्ये येऊन जातं. पण फिशमध्ये तसं होत नाही. इथे फक्त एकचदा ब्लड येतं. ठीक आहे, हार्टमध्ये काय एकचदा ब्लड येतं. म्हणजे इन सिंगल सर्क्युलेशन द ब्लड पास थ्रू द हार्ट. ठीक आहे, ओनली वन्स ड्युरिंग द सायकल. म्हणजे जेव्हा एक सायकल कंप्लीट होईल. म्हणजे याचा अर्थ विचार करा, ब्लड आलं आहे आपल्या हार्टचा विचार करा, ह्युमन हार्टचा. तर ह्युमन हार्टमध्ये जेव्हा ब्लड येईल, ठीक आहे, डिऑक्सिजिनेटेड असेल, त्याला लंग्समध्ये पाठवलं. ठीक आहे, तेच हार्टमध्ये आलेलं लंग्स कुठे गेलं, तुमचं लंग्समध्ये ऑक्सिजिनेशन झालं त्याचं. ठीक आहे, ऑक्सिजिनेटेड ब्लड गेलं, परत हार्टमध्ये गेलं आणि हार्टमध्ये पंप केला, म्हणजे दोनदा गेलं. तर इथे काय होतं, एकचदा ब्लड येईल, नंतर ते ब्लड डायरेक्टली बॉडीपर्यंत पोहोचून जाईल, टिश्यूपर्यंत पोहोचेल, म्हणजे वेन्सपर्यंत पोहोचून जाईल, सर्क्युलेटरी नेटवर्क थ्रू पोहोचून जाईल. म्हणजे बघा, जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे त्याला पंप केलं जातं हार्टपर्यंत, टुवर्ड्स द गिलपर्यंत. म्हणजे फिशचा जर विचार केला तर फिशमध्ये गिल्स असतात. ठीक आहे, तर जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, आता हे जे दिसतंय सिस्टमॅटिक कॅपिलरीज थ्रू जे ब्लड आलेलं आहे, जे डिऑक्सिजनेटेड झालेलं आहे, तर त्याला हार्टपर्यंत पाठवायचं. ठीक आहे, हार्टपर्यंत पंप करायचं. डिऑक्सिजनेटेड ब्लड इज पंप, हार्टपासून पंप केला जातं. डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठून पंप केला जातं, डिऑक्सिजनेटेड ब्लड इज पंप फ्रॉम द हार्ट टुवर्ड्स द गिल. कुठपर्यंत पाठवायचं त्याला, गिल्सपर्यंत पाठवायचं. म्हणजे हार्ट काय करेल, डिऑक्सिजनेटेड ब्लडला गिल्सपर्यंत पाठवेल. ठीक आहे, अँड दिस आता वेअर इट कॅन बी ऑक्सिजिनेटेड. म्हणजे जे हार्टने, फिशच्या हार्टने, ठीक आहे, माशाच्या हार्टने काय केलं, जे डिऑक्सिजिनेटेड ब्लड होतं ते घेऊन आलेलं ब्लडला काय गिल्सपर्यंत पाठवून दिलं, आणि गिल्समध्ये ते ऑक्सिजिनेटेड झालं आणि डायरेक्टली हे कुठे सप्लाय केलं गेलं, पूर्ण बॉडीपर्यंत. सो दिस ऑक्सिजिनेटेड ब्लड मूव टुवर्ड्स द व्हेरियस बॉडी पार्ट्स. मग हे इथे ऑक्सिजिनेटेड ब्लड काय होऊन जाईल, तुमचं व्हेरियस बॉडी पार्ट्सपर्यंत तिथून पाठवलं जाईल. गेट डिऑक्सिजिनेट, मग परत ते डिऑक्सिजिनेटेड होईल आणि ते कुठे येईल, हार्टमध्ये येईल आणि परत गिलपर्यंत पाठवलं जाईल. तर तुम्ही विचार केला का, की जे ऑक्सिजिनेटेड ब्लड होतं ॲक्च्युली ते हार्टमध्ये यायला पाहिजे होतं. कारण ह्युमन बिंगमध्ये कसं होतं की डिऑक्सिजिनेटेड ब्लड हार्टपर्यंत येतं, हार्ट त्याला लंग्सपर्यंत पाठवून देतं आणि परत लंग्समधून ऑक्सिजिनेटेड होऊन परत ते कुठे येतं, हार्टमध्ये येतं आणि मग हार्ट परत बॉडीपर्यंत पाठवतं. तर हे इथे असं होत नाही. इथे फक्त डिऑक्सिजिनेटेड ब्लड हार्टमध्ये येतं आहे. ठीक आहे, आणि त्याला गिल्सपर्यंत पाठवून गिल्स काय करतं आहे, त्याला पूर्ण बॉडीपर्यंत पाठवून देतं आहे. ठीक आहे, आणि जिथे ते डिऑक्सिजिनेटेड होतं आहे आणि मग परत येतं आहे. ठीक आहे, तर ह्याला म्हटलं जातं सिंगल सर्क्युलेशन. ठीक आहे, ह्याला काय म्हटलं जातं, सिंगल सर्क्युलेशन, ज्याच्यामध्ये फिशचं एक्झाम्पल येतं. सिन्स द हार्ट ऑफ द फिश कॅरीज ओनली डिऑक्सिजिनेटेड ब्लड. याचा अर्थ असा आहे की जे माशांचं फिश आहे ते फक्त डिऑक्सिजिनेटेड ब्लडलाच कॅरी करतं. इट इज ऑल्सो कॉल्ड अ वेनस हार्ट म्हटला जातो. ठीक आहे, वेनियस हार्ट म्हटला जातं. लक्षात ठेवा, वेनियस हार्ट कशाला म्हटलं जाईल, दॅट इज द हार्ट, फिशच्या हार्टला. ठीक आहे, इज द हार्ट ऑफ द फिश. द हार्ट ऑफ द फिश कॅरीज ओनली डिऑक्सिजनेटेड ब्लड. इट ऑल्सो कॉल्ड त्याला काय म्हटलं जातं, विनियस हार्ट म्हटलं जातं. दुसरं म्हणजे डबल सर्क्युलेशन. आता डबल सर्क्युलेशनचं चांगल्या पद्धतीने माहिती, इथे तुम्हाला डायग्राम दिसते, राईट एट्रियम, लेफ्ट एट्रियम, व्हेंट्रिक्युलर. ठीक आहे, तर बघा, व्हेंट्रिक्युलरपासून पल्मनरी आर्टरी और डॉर्सल आर्टरीपर्यंत बॉडीपर्यंत पोहोचतं. ठीक आहे, लक्षात येतं आहे ब्लड. हे हार्ट आहे तुमचं, काय हे आपलं हार्ट आहे, ह्युमन बंगचं हार्ट असेल. ठीक आहे, सो दॅट इज तर हार्टमध्ये बघा, राईट एट्रियम, लेफ्ट एट्रियम असतं, राईट व्हेंट्रिक्युलर, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर्स असतात. ठीक आहे, म्हणजे बघा, जे वेन्स आहेत, आता हे पल्मनरी वेन्स आहे आपली. ठीक आहे, राईट व्हेंट्रिक्युलरपासून जे पल्मनरी आर्टरीपर्यंत आपलं ब्लड गेलं. ठीक आहे, तिथून लंग्सपर्यंत पोहोचवलं, लंग्सपासून पल्मनरी वेन्सपर्यंत गेलं आणि पल्मनरी वेन्सने काय केलं, एट्रियमपर्यंत पोहोचवलं आणि एट्रियमपासून डॉर्सल ऑर्ट्रा, ऑर्गन्स अँड सुपेरियर अँड इन्फेरियर वेना कॅवापर्यंत हे पोहोचून जातं आणि परत ते डिऑक्सिजिनेटेड होऊन इथपर्यंत पोहोचून जातं. म्हणजे बघा, लक्षात येतं आहे काय होतं आहे नेमकं. आता इथून जे ब्लड आलेलं आहे हे डिऑक्सिजिनेटेड ब्लड आहे. म्हणजे जे बॉडीपासून ब्लड आलं. ठीक आहे, सुपेरियर आणि इन्फेरियर वेना कॅवाने त्याला काय केलं, राईट एट्रियममध्ये पोहोचून दिलं. ठीक आहे, राईट एट्रियमपासून ते राईट व्हेंट्रिक्युलरमध्ये गेलं, व्हेंट्रिक्युलरमध्ये पल्मनरी आर्टरीमध्ये येऊन जाईल आणि पल्मनरी आर्टरी काय करेल, त्याला लंग्सपर्यंत टाकून देईल, लंग्समध्ये ऑक्सिजिनेटेड होऊन जाईल आणि लंग्समध्ये ऑक्सिजनेट झालेलं जे ब्लड आहे ते पल्मनरी वेन्सपर्यंत पोहोचून जाईल. ठीक आहे, आणि पल्मनरी वेन्स काय करेल, त्याला तिथून हार्टपर्यंत पाठवून देईल आणि हार्ट कुठे असेल, लेफ्ट एट्रियममध्ये पाठवेल आणि लेफ्ट एट्रियम काय करेल, राईट एट्रियममध्ये जाईल आणि राईट एट्रियम परत डॉर्सल आणि बॉडीपर्यंत पाठवून देईल. तर इथे डबल सर्क्युलेशन होतं आहे परत, म्हणजे दोनदा ब्लड कुठे येतं आहे, हार्टमध्ये येतं. ठीक आहे, इन डबल सर्क्युलेशन ब्लड पास थ्रू द हार्ट ट्वाइस ड्युरिंग द ईच सायकल. इट इज ऑकर्स
इन द ब्लड अँड मॅमल्स. कशामध्ये होतं हे? आपले जे बर्ड्स आहेत, कशामध्ये? बर्ड्समध्ये, पक्ष्यांमध्ये आणि मॅमल्समध्ये होतं सहसा. हत्तीसारखे असेल, आपल्यासारखे असतील, ह्युमन बिंगसारखे, तर यांच्यामध्ये होतं. सो इन दिस ॲनिमल्स द हार्ट पंप डिऑक्सिजनेटेड ब्लड टू द लंग्स. हार्ट काय करतं? डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्सपर्यंत पाठवतं फॉर द ऑक्सिजनेशनसाठी, अँड रिटर्न इट टू द हार्ट. ऑक्सिजनेटेड ब्लड परत हार्टमध्ये येऊन जातं. सो दिस इज पल्मनरी सर्क्युलेशन म्हटलं जातं. ठीक आहे, याला काय म्हटलं जातं? तुमचं पल्मनरी सर्क्युलेशन. लक्षात ठेवा, पल्मनरी सर्क्युलेशन कशाला म्हटलं जातं? दॅट इज द हार्ट पंप डिऑक्सिजनेटेड ब्लड टू द लंग्स फॉर द ऑक्सिजनेशन अँड रिटर्न टू द हार्ट ऑक्सिजनेटेड ब्लड. सो दिस इज पल्मनरी सर्क्युलेशन म्हटलं जातं. ठीक आहे. सो द ऑक्सिजनेटेड ब्लड इज पंप फ्रॉम द हार्टपासून पंप केलं जातं व्हेरियस बॉडी पार्ट्सपर्यंत पोहोचवलं जातं लंग्सला सोडून ना, एक्सेप्ट लंग्स म्हटलं. ठीक आहे, लंग्सला परत लंग्समध्ये पाठवत नाही. अँड द रिटर्न बॅक टू द हार्ट ॲज अ डिऑक्सिजनेटेड ब्लड. हां, ठीक आहे. सो दिस इज अ सिस्टमॅटिक सर्क्युलेशन. याला म्हटलं आता सिस्टमॅटिक सर्क्युलेशन. ह्युमन हार्ट शो अ डबल सर्क्युलेशन. ह्युमन हार्ट का शो करतो? डबल सर्क्युलेशनला शो करतो. तसंच सर्क्युलेटरी सिस्टीम इन ह्युमन बिंगमध्ये जर आपण विचार केला तर ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे इज कंपोज ऑफ, त्याच्यामध्ये ब्लड वेसल्स असतात आणि लिम्फॅटिक सिस्टीम असते. ठीक आहे, लिम्फॅटिक सिस्टीम, ब्लड वेस्क्युलर अँड लिम्फॅटिक सिस्टीम. तर सगळ्यात पहिले आपण ब्लड वेस्क्युलर सिस्टीमला बघू. म्हणजे ह्युमन सर्क्युलेशनची जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ह्युमन बिंगमध्ये, दॅट इज द ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम कशाने बनली आहे? दॅट इज कंपोज ऑफ ब्लड वेस्क्युलर अँड लिम्फॅटिक सिस्टीमने. तर सगळ्यात पहिले आपण ब्लड वेस्क्युलर सिस्टीम बघू, जी ह्युमन बिंगमधलं सर्क्युलेटरी सिस्टीमला दाखवतं. तर ब्लड वेस्क्युलर सिस्टीममध्ये, ह्युमन बिंगमध्ये कसं होतं? ब्लड वेस्क्युलर सिस्टीममध्ये इन ह्युमन बिंग इट कन्सिस्ट ऑफ ब्लड असतं, हार्ट आणि ब्लड वेसल्स येतात. ठीक आहे, ब्लड वेस्क्युलर सिस्टीममध्ये काय काय येतं ह्युमन बिंगच्या? ब्लड असतं, हार्ट येतं आणि ब्लड व्हेसल्स येतात. सो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर, हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? ट्रान्सपोर्ट अँड हिमोस्टॅसिस अँड प्रोटेक्शनसाठी हे सगळं काय करतं? महत्त्वाचं आहे. ठीक आहे, इट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, हे रिस्पॉन्सिबल आहे. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? ट्रान्सपोर्टसाठी, हिमोस्टॅसिससाठी आणि प्रोटेक्शनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. तसंच ब्लड कंपोजिशन अँड कोॲग्युलेशन, म्हणजे ब्लड कशाने बनलं आहे? काय आहे ब्लडमध्ये एक्झॅक्टली? तर जे ब्लडचा जर आपण अभ्यास करतो कंपोजिशनचा, ठीक आहे, तर त्याला म्हटला तो हेमॅटोलॉजी. ठीक आहे, लक्षात ठेवा. दॅट इज द स्टडी ऑफ ब्लड. जिथे ब्लडचा अभ्यास केला जातो, ज्या विषयामध्ये रक्ताचा अभ्यास केला जातो त्याला म्हटलं जातं हिमॅटोलॉजी. ठीक आहे. अँड ॲव्हरेज अडल्ट्स, जे मोठे लोक आहेत, ॲव्हरेज अडल्ट्सचा जर आपण विचार केला, ठीक आहे, 22-23च्या वयाचे जे यंगर्स लोक आहेत, मोठी म्हणजे जास्त मोठे नाही, म्हातारे वगैरे नाही, पण ॲव्हरेज अडल्ट्सचा जर विचार केला तर 4 ते 6 लिटर एवढं ब्लड त्याच्या बॉडीमध्ये असायला पाहिजे. तसंच रेड कलरचं असतं. ठीक आहे, रेड कलरचं फ्लुइड कनेक्टिंग टिश्यू म्हटलं जातं. लक्षात ठेवा, MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूने हे महत्त्वाचं आहे. कनेक्टिव्ह टिश्यू कशाला म्हटलं जातं? ब्लडला म्हटलं जातं. ठीक आहे, रेड कलरचं आपण म्हटलं जातं. रेड कलर फ्लुइड कनेक्टिंग टिश्यू डिराईव्ह फ्रॉम, कसा येतो? कुठून येतो तुमचा हा? ठीक आहे, लक्षात ठेवा, कुठून येतो? दिस वॉज द एम्ब्रियॉनिक मेसोडम पासून येतो. ठीक आहे, तर हा जो कनेक्टिंग फ्लुइड रेड ब्लड आपण म्हटला होता तो कुठून निघतो? तुमचा एम्ब्रियॉनिक मेझोडम पासून येतो. डिराईव्ह फ्रॉम, कुठून येतो? एम्ब्रियॉनिक मेझोडम. लक्षात ठेवा. परत MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू हा पण विचारला जाऊ शकतो. इट इज स्लाइटली अल्कलाईन असतो. 7.4 न्यूट्रलच्या थोड्याशा पुढे जातो. ठीक आहे ना, ॲसिडिक, न्यूट्रल अँड बेसिक. ठीक आहे ना. सो दिस इज वॉट द अल्कलाईन येऊन जातं. थोडासा सॉल्टी लागतो, खारट लागतो थोडंसं. जर रक्त आपण बघितलं तर वेस्कस फ्लुइड आहे, गाढ असतं, एकदम गाढ, तेल म्हणजे एकदम गाढ असेल. ठीक आहे ना. तसंच हेवियर असतं, पाण्यापेक्षा जड असतं. ज्याच्यामध्ये 2 मेन कंपोनंट्स असतात. एक प्लाझ्मा. सध्या प्लाझ्माचं नाव तुम्ही न्यूजमध्ये बऱ्याचदा ऐकत असाल की प्लाझ्मा डोनेशन चालू आहे. प्लाझ्मा डोनेट बँक तुम्ही ऐकलं असेल. दिल्लीमध्ये सगळ्यात पहिलं प्लाझ्मा डोनेशनचं बँक बनलं. ठीक आहे, तर ब्लडमध्ये 55% म्हणजे ॲक्च्युली जर बघितलं तर ब्लड जे आहे त्याच्यामध्ये 55% प्लाझ्मा आहे. आणि ह्या प्लाझ्मामध्ये म्हटलं जातं की अँटीबॉडीज जनरेट होतात. बरेच लोक म्हणतात की प्लाझ्माने लोक बरे होत आहेत असं. ठीक आहे, किंवा कोरोनामध्ये जे यूज केला जातो प्लाझ्मा डोनेट केला जातो, प्लाझ्मा दिला जातो, तर त्याच्याने लोक बरे होतात. काही केसमध्ये बरे होतात, काही केसमध्ये बरी होत नाही. इट्स ऑल राईट, इट्स अ पार्ट ऑफ, दुसरा पार्ट आहे हा. पण आपल्याला समजायला पाहिजे की 55% प्लाझ्मा आहे. अँड द फॉर्म इलेमेंट दॅट इज ब्लड सेल म्हटला तो 44% आहे. ठीक आहे, ब्लडच्या सेल किती आहेत? 44% आहेत. दीज कॅन बी सेपरेटेड बाय द सेंट्रिफ्युगेशन.
याला वेगळं कसं केलं जातं, एक सेंट्रिफ्यूग नावाचा एक मशीन आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्ही बघितलं असेल, जर फिजिक्सचं आपण पहिलं लेक्चर बघितलं असेल तुम्ही, पहिलं किंवा दुसरं, सेंट्रिफ्युगल फोर्स जर तुम्ही बघितला असेल, जो सेंट्रिफ्युगल फोर्स इथे काम करतो, सेंट्रिफ्युगल फोर्स इथे काम करतो आणि या दोघांना वेगळं करतो. ठीक आहे, सेपरेशनसाठी. ठीक आहे, सेंट्रिफ्युगेशन म्हटलं आता याला बायोलॉजीमध्ये. ठीक आहे. प्लाझ्मा जो आहे 55% ब्लडमध्ये आहे. ठीक आहे. इट कन्स्टिट्यूट 55% ऑफ द ब्लड. स्टेरो कलरचा असतो हा बेसिकली. जर थोडासा बघितला तर स्टेरॉइड स्लाइटली अल्कलाइन असतो, वेस्कस फ्लुइड म्हटला जातो, ज्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे आपल्याला पूर्ण टेबल दिलेलं आहे. पाणी 90% असतं, 7 ते 8% प्रोटीन असतं, ज्याच्यामध्ये अल्ब्युमिन असतो, ग्लोब्युलिन असतो, प्रोपेडिन असतो, प्रोथोम्बिन असतो आणि फायब्रोरोजिन असतो. ओके. इनऑर्गॅनिक सॉल्ट जसा सोडियम, पोटॅशियम, मॅंगनीज, कॅल्शियम, आयरन, मॅंगनीज, क्लोरीन, HCO3 जे आहेत हे 1% आपल्याला याच्यामध्ये सापडतात आणि बाकीचे 1 ते 2% हे असतात फूड असतो, ग्लुकोज, ॲमिनो ॲसिड, फॅटी ॲसिड, ट्रायग्लिस ग्लिसराइड्स असतं, वेस्ट असतो, युरिया, युरिक ॲसिड असेल किंवा क्रेमेटाईन असतो, रेग्युलेटरी हार्मोन्स असतात, एन्झाईम्स असतात, विटॅमिन्स असतात, अँटीकोॲग्युलेट्स असतात, हेपेरिन म्हटला तो, कोलेनस्ट्रेटॉस असतात किंवा अँटीबॉडीज असतात. अँटीबॉडीज लक्षात ठेवा, अँटीबॉडीजचा जो शब्द इथे आलेला आहे 1 ते 2% अँटीबॉडीज असतात, लक्षात ठेवा. डिझॉल्व गॅसेस असतात, ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साईड किंवा नायट्रोजन असेल. ठीक आहे. तसंच जर फॉर्म इलेमेंटचा विचार केला म्हणजे द ब्लड सेल्स दॅट आर प्रोड्यूस इन द बॉडी. ओके. बॉडीमध्ये काय ब्लड सेल प्रोड्यूस होतात, आर कलेक्टिव्हली कॉल्ड अ फॉर्म इलेमेंट. त्यांना काय म्हटलं जातं, फॉर्म इलेमेंट म्हटलं जातं. ठीक आहे. द ब्लड सेल दॅट आर प्रोड्यूस इन द बॉडी आर कलेक्टिव्हली, त्याला काय म्हटलं जातं, फॉर्म इलेमेंट म्हटलं जातं. तसंच ह्युमन ब्लड कंटेन 3 टाईप्स ऑफ फॉर्म इलेमेंट. किती टाईपचे इलेमेंट्स असतात, एक असतो रेड ब्लड कार्पुस्कल्स, ज्यांना RBC आपण म्हणतो, तांबड्या पेशवी. ह्या पांढऱ्या पेशव्या आहेत, पांढऱ्या पेशव्या तांबड्या पेशव्या कमी होणं, व्हाईट ब्लड कार्पुस्कल म्हटलं जातं, प्लेटलेट्स म्हटलं जातं. तर हे सगळे काय आहेत, फॉर्म इलेमेंट्स आहेत ह्युमन बॉडीमध्ये. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. जर लेक्चर समजलं असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. अँड अगेन दॅट ज्यांनी कंप्लीट लेक्चर बघितलं त्यांचा मी मनापासून आभारी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अगेन.